इंटरव्ह्यूमध्ये आलेला एक बेस्ट क्वेश्चन. इंटरव्ह्यूअर काय म्हणतात की मला तू प्रिंट करून दे आपल्या आउटपुट विंडोवर विदाऊट युझिंग प्रिंट स्टेटमेंट, विदाऊट युझिंग प्रिंट फंक्शन. सर्व काही बघून घेऊया की कसं आपण प्रिंट करू शकतो विदाऊट युझिंग प्रिंट स्टेटमेंट. सर्वात पहिलं आपण बघून घेऊया की प्रिंट स्टेटमेंटचं वर्किंग कसं असते. सो प्रिंट स्टेटमेंट काय करते बघा. प्रिंट स्टेटमेंटला जेव्हा आपण कॉल करण्यात येते, प्रिंट स्टेटमेंट काय करते, आपला जो मेसेज आहे हा स्टँडर्ड आउटपुट विंडोवर डिस्प्ले करते. आणि स्टँडर्ड आउटपुट विंडोला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण यूज करतो std out नावाचा ऑब्जेक्ट. सो std out नावाचा हा आपला ऑब्जेक्ट आहे आणि हा जो ऑब्जेक्ट आहे हा प्रेझेंट आहे बघा सिस मॉड्यूलमध्ये. त्यासाठी आपल्याला इम्पोर्ट करावं लागेल सिस मॉड्यूलला. आणि जेव्हा आपण आपल्या सिस मॉड्यूलला इम्पोर्ट करू, हा जसा आपला ऑब्जेक्ट जो आहे हा इम्पोर्ट होऊन जाणार. त्यानंतर आपण काय करू शकतो की जर मला प्रिंट करायचं असेल काही ना काही आपल्या स्टँडर्ड आउटपुट विंडोवर, तर मी काय करणार, इथे डॉट करणार आणि राईट मेथडचा इथे मी यूज करणार. आणि राईट मेथडमध्ये मी काही पण लिहायचं असेल, समजा मला जसं मी इथे काय लिहितो बघा, जसं कोड मराठी लिहितो आहे आणि हे आपलं प्रिंट होऊन जाणार. आणि त्यासाठी मला इथे रेफरन्स द्यावा लागेल, जसं हे वाला प्रिंट खोडावं लागेल आणि इथे मला सिस मॉड्यूलचा इथे जसा रेफरन्स वगैरे द्यावा लागेल. आणि जर आत्ता आपण याला रन केलं तर आपला जो कोड आहे हा रन होणार आणि प्रिंट करून मिळणार तुम्हाला जसं कोड मराठी. बट आता मला तुम्हाला काहीतरी गंमत वगैरे दाखवायची आहे. त्यासाठी मी सध्या याला काय करतोय बघा, जसं कॉमेंट आउट करतोय. जसं ट्रिपल कोट्सनी केलं तरी चालते, डबल कोट्सनी केलं तरी चालते, तुम्ही तुमच्या हिशोबाने काही पण करू शकता. सो याला मी कॉमेंट आउट केलेलं आहे. आणि आता जसं मला तुम्हाला काहीतरी गंमत दाखवायची आहे. सो प्रिंट स्टेटमेंटचा जेव्हा मी यूज करतो आणि जसं कोड मराठी लिहितो, तर बघा इथे काही ना काही गंमत आहे. जसं याला मी वापस एकदा कॉपी करतो आहे आणि वापस एकदा पेस्ट करतो आहे. तर बघूया आपण काय गंमत मला तुम्हाला दाखवायची आहे. रन करूया, बघूया काय होतं आहे. आणि रन केल्यावर तुम्ही इथे बघू शकता की कोड मराठी आणि कोड मराठी सेपरेट लाईनवर आलेलं आहे. असं का बरं झालं, का कारण की प्रिंट स्टेटमेंटमध्ये बाय डिफॉल्ट यूज केलेलं असतं बघा /n म्हणजे न्यू लाईन. समजा मी याला प्रिंट केलं आणि याला प्रिंट केलं तर दोघं पण सेपरेट लाईनवर काय होणार आहे, प्रिंट होणार आहे. का कारण की प्रिंट स्टेटमेंटमध्ये बाय डिफॉल्ट असतं बघा /n. तसंच जर समजा मी सिस मॉड्यूलने प्रिंट करण्याचा प्रयत्न केला तर बघूया काय होतंय. सिस मॉड्यूलने प्रिंट करण्याचा प्रयत्न करत आहे. रन करूया, बघूया काय होतंय. सो तुम्ही इथे बघू शकता की कोड मराठी आणि कोड मराठी हे एकाच लाईनवर आलेलं आहे. म्हणजे की जेव्हा आपण सिस मॉड्यूलने प्रिंट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जसं इथे /n जसं नसतं, म्हणून जसं प्रिंट स्टेटमेंटला जास्त प्रेफर केलं जातं. बट हे फक्त तुम्हाला सांगण्यासाठी होतं, म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवा की सिस मॉड्यूलने जेव्हा आपण प्रिंट करतो तेव्हा इथे /n डिफॉल्ट नसतं. ओके, बट प्रिंट स्टेटमेंटने जेव्हा करतो तेव्हा इथे /n असतं. राईट. संपवतोय सेशनला. जर तुम्हाला मजा आली असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटतोय मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये.